नमस्कार. शिक्षक मंडळींना सर्व शाळेमध्ये जवळपास सर्व शाळेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की बाबा टीईटी परीक्षा पास करणं बंधनकारक आहे. आता या GR च्या माध्यमातून तुम्हाला एक विशिष्ट वेळेसच परीक्षा देता येणार आहे आणि एक डेडलाईन दिली, एवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला परीक्षा पास करायची. बस आता संपला, संयम संपला. दुसरी गोष्ट, सर्वोच्च न्यायालयामध्ये कितीही याचिका पडल्या तर त्याला प्रत्युत्तर देता येत नाही. सर्वोच्च न्यायालय आहे, त्याच्यामुळे आता हा आपल्याला एकच पर्याय आहे, महा टीईटी सारखी परीक्षा पास करायची. मग पुंडे सरांनी आतापर्यंत 10 ते 12 हजार लोकांना पास केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा पास व्हायचं असेल तर माझा संपर्क क्रमांक देतो. आपल्याकडे क्लास आहे. ज्या लोकांना क्लास करायचं नाही, फक्त नोट्स हवे आहेत, त्यांना नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, गॅरंटेड मागच्या 5 वर्षापासून ऑनलाईन रित्या आणि 2017 पासून ऑफलाईन रित्या सुद्धा आपण शिकवलं जातं. त्यामुळे तुमच्या वेळेनुसार क्लास करता येणार आहेत. लाईव्ह तसेच रेकॉर्ड असणार आहेत. नोट्स स्वरूपात आपल्याला सर्व विषयाचा नोट्स मिळणार आहेत. कमी वेळेमध्ये जबरदस्त नियोजन करून आपल्याला आगामी टीईटी पास करायची आहे. त्यासाठी माझा हा संपर्क क्रमांक आहे. लाईव्ह क्लास असतील प्लस रेकॉर्ड सुद्धा असेल आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला नोट्स सुद्धा दिल्या जाणार आहेत. आता विद्यार्थी म्हणता येणार नाही, शिक्षक मंडळीच असंच म्हणावं लागेल. तसेच आता प्राथमिक शिक्षकांना म्हटल्यानंतर पेपर 1 पास करणं खूप महत्वाचं असतं. या पेपरला मॅथ आहे, CDP आहे, EVS आहे आणि 2 लँग्वेज आहेत. लँग्वेज निवडताना व्यवस्थितरित्या निवडलात आणि 3 विषयावर कमांड चांगली आणलात तर नक्कीच ही परीक्षा पास व्हायला जास्त अवघड नाहीये. प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबतचा हा GR आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हा GR जर विचारात घेतलं, हा GR आलाय 1 जानेवारी, म्हणजे ते वेळोवेळी सांगतायत की बाबा आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जो काही निर्णय दिलाय बघा, इथे मुद्दे वाचा कुणाकुणासाठी महत्वाचे आहेत. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील नुसार अंजुमन इन्शाद ए तालीम ट्रस्ट विल महाराष्ट्र शासन इतर याचिकांमध्ये 1/9/2025 रोजी दिलेल्या निकालामध्ये पुढील प्रमाणे नमूद करण्यात आलेलं आहे. सरळ सांगितलेलं आहे, राज्यातील आदिवासी विभागाच्या नियंत्रणाखाली स्वयंसेवा संस्थाद्वारे संचलित अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी, लक्षात घ्या हे महत्वाचे मुद्दे आहेत, अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत, लक्षात घ्या. बघा, नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्त 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकाच्या बाबतीत त्यांना सेवेत राहण्यासाठी 2 वर्षाच्या आत, बघा इथे किती, 2 वर्षाच्या आत 1/9/2027 पूर्वी, 1/9/2027 म्हणजे त्यांनी डेडलाईन दिलेला आहे. 31 ऑगस्ट 2027 पूर्वी तुम्हाला टीईटी पास करून टाकायची. पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. आता एप्रिल मे मध्ये परीक्षा आहे, त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये एकदा होईल, म्हणजे संधी तर मिळणार आहे. GR निघालाय म्हटल्यानंतर 100% परीक्षा आहे, म्हणजे रेग्युलर वाल्यांनी सुद्धा आता अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. आपल्याकडे आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 4 महिन्यामध्ये जर आपण व्यवस्थितरित्या अभ्यास केलात, विषयानुसार व्यवस्थित अभ्यास केलात तर ही परीक्षा अजिबात अवघड जाणार नाही. 1/9/2027 पर्यंत त्यांना पास करायला सांगितलेलं आहे. नमूद केल्यानुसार अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले नाही तर त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात सांगितले. तसेच यापुढील राज्यातील आदिवासी विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व अनुदानित आश्रमशाळा या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती समय इयत्ता 1 ते 8 शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवाराचीच निवड करण्यात यावी. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे. सरळ स्पष्ट आदेश आहेत की शिक्षक पात्रता परीक्षा पास झाल्याशिवाय आपल्याला आगामी काळामध्ये 1 ते 8 शिक्षकच होता येणार नाही. लक्षात घ्या, 1 ते 8 शिक्षकच होता येणार नाही. मग तुम्ही टीईटी करा किंवा CTET परीक्षा पास करा. मी काय बोलतोय, शिक्षक पात्रता परीक्षा पास झाल्याशिवाय 1 ते 8 शिक्षकच होता येणार नाही.
म्हणजे जवळपास जे लोक शिक्षक सुद्धा आहेत, आश्रमशाळा किंवा आदिवासी भागातील शाळांसाठी सुद्धा हा नियम लागू केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, त्यामुळे तुम्हाला या परीक्षा पास कराव्याच लागणार आहेत. त्यामुळे दर्जेदार मार्गदर्शन मिळवायला हरकत नाही असं मला वाटतं. माझा नंबर सेव्ह करा आणि मला व्हॉट्सअप करा. शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उपलब्ध न झाल्यास सदर समाप्तीपर्यंत भरण्यात यावे. अशा प्रकारे नियुक्ती कंत्राटी शिक्षका शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवा विषयक लाभ मिळणार नसून त्याच्या सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावे. कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भागवावा. बघा परत काय आहे, संबंधित संस्थे स्वनिधीतून ते कंत्राटी पद भरायचे, बरोबर. म्हणजे आता संस्थेवर आलं म्हटल्यानंतर आपल्याला कंपल्सरी करणारच ना. यामुळे व्यवस्थितरित्या अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शिक्षक मंडळी, आपल्याकडे काय काय आहे मी थोडक्यात सांगतो म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. तुम्हाला जर नोट्स हवे आहेत, नोट्स उपलब्ध आहेत. तुम्हाला जर क्लास हवे आहेत, रोज डेली 2 तास द्या. शिक्षक पात्रता परीक्षा 100% पास झाला. तुम्हाला जर टेस्ट हवे आहेत, टेस्ट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे, 100% गॅरंटी पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हा नंबर आत्ता सेव्ह करा आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेला पास व्हा. तुम्ही शिक्षक झालेत, नवनियुक्त शिक्षक झाले, त्यांना विचारा क्लास कुठे लावला होता. तुमच्या आजूबाजूला असतात ना क्लास कुठे होते, ग्रो अकॅडमीचं प्लॅटफॉर्म कसं आहे, एवढं नक्कीच विचारायचंय. आणि आगामी काळामध्ये पात्रता परीक्षा पास होण्यासाठी आपल्या क्लास सोबत राहायचंय. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.